कधी असा विचार तुमच्या मनात येतो का की आपण जिथे आहोत तिथेच का अडकलो आहोत आणि जिथे पोहोचायचं आहे तिथे अजून का पोहोचलो नाही? आपण खूप प्रयत्न करतो, दिवसरात्र कष्ट करतो, तरीही अपेक्षित फळ मिळत नाही आणि मग मनात शंका येते, हे खरंच माझ्याकडून होईल का? हाच तो क्षण असतो जिथे बहुतेक लोक थांबतात, हार मानतात, पण जे इथे थांबत नाहीत तेच पुढे जाऊन स्वतःचं आयुष्य बदलतात. जीवन म्हणजे फक्त सुख नाही, जीवन म्हणजे संघर्ष आहे, परीक्षा आहे, स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन आरंभ असतो. काल काय झालं ते महत्त्वाचं नाही, आज तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. कारण तुमचं उद्याचं आयुष्य आजच्या कृतीवर उभं राहतं. तुमच्याकडे साधनं नाहीत, साथ नाही, मार्गदर्शन नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातले अनेक मोठे लोक अगदी शून्यापासूनच सुरू झाले. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे जिद्द, आणि ती जिद्द त्यांना उंचावर घेऊन गेली. आज तुम्ही थकलेले असाल, हार मानाविषयी वाटत असेल, पण थोडा वेळ स्वतःला विचारा की मी इथपर्यंत का आलो? कारण तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत स्वप्न जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर आयुष्यभर काहीच साध्य होणार नाही. लोकांचं काम आहे बोलणं. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या तेच तुमचं कौतुक करतील, पण तोपर्यंत तुम्ही थांबता कामा नये. यश अचानक मिळत नाही, त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, अनेक रात्री जागून काढाव्या लागतात, अनेक वेळा अपयश स्वीकारावं लागतं. पण जो माणूस सातत्य ठेवतो तो एक दिवस नक्कीच जिंकतो. तुमच्याकडे गुण असो वा नसो, पण जर तुम्ही सातत्य ठेवले तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. कारण सातत्य हीच खरी ताकद आहे. आजपासून एक ठरवा, रोज स्वतःसाठी काहीतरी करायचं. अगदी थोडं जरी असलं तरी ते मनापासून करायचं, कारण ह्याच छोट्या प्रयत्नांमधून मोठं यश निर्माण होतं. तुम्ही गरीब आहात, काही हरकत नाही. तुम्ही कमी शिकलेले आहात, काही हरकत नाही. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर तीच सर्वात मोठी अडचण ठरेल. लक्षात ठेवा, सुरुवात कशी आहे यापेक्षा शेवट कसा आहे हे महत्त्वाचं आहे. अपयश येणारच, पुन्हा पुन्हा येणार, पण प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. आणि एक दिवस असाही येतो ज्या दिवशी तुम्ही मागे वळून बघता आणि म्हणतात, हे सगळं कष्ट वाया गेले नाहीत. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका, कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. कोणीतरी पुढे असेल, कोणीतरी मागे असेल, पण तुमचा मार्ग तुमचाच आहे. तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी त्याग करावा लागेल, आराम सोडावा लागेल, कारण यश आणि आराम एकत्र राहत नाहीत. कधीकधी मन म्हणेल बस झालं, पण त्यावेळी स्वतःला सांगा आणखीन एक प्रयत्न कर, कारण तो एक प्रयत्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. आज तुम्ही जे करत आहात त्याचं फळ लगेच दिसणार नाही, पण विश्वास ठेवा, प्रत्येक कष्टाचा हिशोब ठेवला जातो. जीवन तुम्हाला अनेक वेळा खाली पाडणार, तुमची परीक्षा घेणार, पण जर तुम्ही खंबीर राहिलात तर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणं थांबवा, कारण तुम्ही जसं विचार करता तसंच बनता. मोठं स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत करा, कारण फक्त स्वप्न बघून काहीच साध्य होत नाही. जर खरंच बदल हवा असेल तर आजपासूनच सुरुवात करा. उद्यावर टाकू नका, कारण योग्य वेळ कधीच येत नाही. वेळ आपणच घडवायची असते. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, पण त्यासाठी आज कष्ट करावे लागतील. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, कोणीही येऊन तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही. हे सगळं फक्त तुम्हालाच करावं लागेल. म्हणून उठा, स्वतःला सावरून उभे राहा आणि चालायला सुरुवात करा, कारण तुमची वेळ लवकरच येणार आहे. फक्त थांबू नका. चला, आज एक कथा ऐका, म्हणजे तुम्हीही कुणासाठी तरी प्रेरणादायी बनाल. एका छोट्या गावात एक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं आदित्य. घरची परिस्थिती खूप साधी होती. वडील मजुरी करायचे, आई घरकाम करून संसार चालवायची. दिवस कसा तरी निघायचा, पण मनात एक मोठं स्वप्न होतं. एक दिवस मोठं व्हायचं, स्वतःचं आणि घरच्यांचं आयुष्य बदलायचं. लहानपणापासूनच आदित्य अभ्यासात चांगला होता, पण परिस्थिती त्याच्या बाजूने नव्हती.
शाळेत जाण्यासाठी त्याला अनेक वेळा पायी चालत जावं लागायचं. पुस्तकं जुनी असायची, कपडे साधे असायचे आणि अनेक वेळा लोक त्याची चेष्टा देखील करायचे. तुझ्यानं काहीच होणार नाही, तू गरीब आहेस, तसाच राहशील, अशा अनेक गोष्टी त्याला ऐकाव्या लागायच्या. पण आदित्याचं एकच उत्तर सगळ्यांनाच असायचं. तो शांत राहायचा आणि मनातल्या मनातच म्हणायचा की एक दिवस मी सगळ्यांनाच उत्तर देईन माझ्या यशाने. तो रोज अभ्यास करायचा, दिवसा शाळा आणि रात्री आईवडिलांना मदत. थकवा यायचा पण तो कधीच थांबला नाही. एक दिवस असा आला जेव्हा त्याच्या आयुष्यात पहिलं मोठं अपयश त्याला आलं. तो ज्या परीक्षेसाठी इतकी मेहनत करत होता त्यात तो नापास झाला. तो पूर्णपणे खचला, डोळ्यात त्याच्या पाणी आलं. मनात एकच विचार की मी इतकी मेहनत केली तरी माझ्यासोबत असं का झालं. त्या रात्री तो शांत बसला होता. त्याचे वडील त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले की बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही रे, ते फक्त सांगतंय की अजून थोडं शिकायचं बाकी आहे. ही गोष्ट त्याच्या मनात घर करून गेली. दुसऱ्या दिवशीपासूनच त्यानं पुन्हा सुरुवात केली. आता तो आधीपेक्षा जास्त मेहनत करू लागला, चुका सुधारू लागला, स्वतःला पुन्हा घडवू लागला. लोक पुन्हा त्याच्यावर हसायचे, अरे एकदा नापास झाला आहेस, पुन्हा काय करणार. पण यावेळी आदित्य फक्त त्यांच्या बोलण्याला हसला, कारण त्याला माहिती होतं यश जवळ येत आहे. दिवस गेले, महिने गेले आणि पुन्हा परीक्षा आली. यावेळी त्यानं पूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहिला आणि निकाल लागला. तो फक्त पासच झाला नाही तर तो त्या पूर्ण गावात पहिला आला. सगळे आश्चर्यचकित झाले. जे लोक त्याच्यावर हसत होते तेच आज त्याचं कौतुक देखील करत होते. पण आदित्य यावर इथेच थांबला नाही. त्याचं स्वप्न अजून मोठं होतं. तो पुढे शिक्षणासाठी शहरात गेला. तिथे अजून मोठ्या अडचणी त्याच्यासमोर उभ्या होत्या. नवीन लोक, नवीन वातावरण, त्यातली त्यात पैशांची कमी. अनेक वेळा त्याला उपाशी झोपावं लागलं. अनेक वेळा त्यानं निराशा अनुभवली. पण एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे त्याची जिद्द. तो स्वतःला रोज सांगायचा की मी हे करू शकतो, मी कधीच थांबणार नाही. हळूहळू त्यानं स्वतःला सिद्ध केलं, अभ्यासात प्रगती केली आणि एक दिवस त्याला मोठी नोकरी मिळाली. तो दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. त्यानं घरी फोन केला. त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडील शांत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. आदित्यनं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. पण त्याचा प्रवास इथेच संपला नाही. तो पुढे जाऊन इतरांना मदत करू लागला. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांना उभं राहायला तो शिकवू लागला. एक दिवस त्याला कुणीतरी विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे. तो हसला आणि म्हणाला, मी कधी थांबलो नाही, मी कधीच हार मानली नाही आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःवर विश्वास ठेवला. ही कथा फक्त त्या आदित्यचीच नाही, ही प्रत्येक त्या माणसाची कथा आहे जो आज संघर्ष करत आहे, लढत आहे, जो आज अपयशाला सामोरे जात आहे. जर तुम्हीही त्या टप्प्यावर असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची ही वेळ लवकरच येणार आहे. फक्त तुम्ही थांबू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी कुणीतरी आजही प्रार्थना करत आहे. तुमच्या यशासाठी कुणाचे तरी डोळे आजही वाट पाहत आहेत. तुम्ही हरलात तर फक्त तुम्हीच नाही हरत, तुमच्यावर विश्वास ठेवणारे सगळेच हरतात. म्हणून स्वतःसाठी नाही तर त्या लोकांसाठी उभे राहा ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे. कारण तुम्ही जिंकलात तर तुमचं आयुष्यच नाही बदलणार, तर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे, त्यांना आनंद होणार आहे. जर ही कथा आणि हे विचार तुमच्या मनाला भिडले असतील, तुम्हाला थोडीशी जरी प्रेरणा यातून मिळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि खाली प्रतिक्रियांमध्ये एकच गोष्ट नक्की लिहा की मी आता थांबणार नाही, माझी ही वेळ नक्कीच बदलणार. चला भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी कथेमध्ये. धन्यवाद.